नमस्कार. एवढं ऊन आहे की आत्ताच आले वरनं माळावून. आत्ताच आले मी. सोनाबाईला एकल्यांना जाऊ वाटत नाही म्हणून सोडवायला जाते ना मी. सोडून येता येता त्या काही एकल्या जेवत नाही, त्या जेवा म्हणते त्या. मग जेवली मी. तर काय अशा कमेंट आल्या की रोजच ज्योती इथं जेवायला असते. का गं बाई, तुम्ही काय मला जेवायला देता का? तुमच्या घरी येते का मी जेवायला? ते पण माझंच घर आहे, माझ्याच भावाचं आणि भाऊजाईचं आहे, त्यामुळं येते मी जेवायला. आणि रोजच पडीक असणार आहे मी तिथं. आता म्हातारपणी मला नाही लेक, मग आता मी तिथंच राहणार ना. मग तुम्ही अशी लोक आहे की जिथं चांगलं चाललंय का नाही तिथं कशी भांडणं लावायची हे तुमच्याकडून शिकावा. तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बोलता तुमचं तोंड आहे म्हणून, पण ते लोकांच्या घरात आपलं तोंड भांडणं लावतं. आता आमचं चांगलं चाललंय ननंद भाऊजायचं तर त्यांच्या पोटात दुखतंय. भांडण करायला लागलं नाटक म्हणतात. काही सिरियस गोष्ट असली उगाचच बोलतात. म्हणजे चौकून पंचायत आहे, कसं माणसाने वागावा तेच कळेना आम्हाला. तर हो का, ते पण माझं आणि माझ्या भाऊजाईचंच घर आहे. माझ्या भावाचं आणि भाऊजाईचं घर आहे, त्यामुळं मी तिथं तुम्हाला रोजच दिसणार आहे. कळलं का? कारण आणि राहिला प्रश्न, तुम्ही असं म्हणलात की ज्योतीला तू पैसे दिलेच. हां, मला दिले पैसे त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून दिले ना. बाकीच्यांना कुणाला कसं काय म्हणजे बाकीच्यांना नाही काय वाटलं. आता तुम्ही तुमच्या खिशातलं काढून दिले आणि तुम्ही असं भाषण करताय की नाही का, तू ज्योतीला पैसे दिले. अरे बाबा, दिलं ना, दिलं. त्यांनी त्यांच्या घंटल घाण ठेवला. मी पण म्हणजे आम्ही दोघीच गेलतो. घंटल घाण ठेवला. घंटल घाण ठेवून त्यांनी मला 10,000 रुपये दिले. किती दिले? 10. मग आता ते घंटल घाण ठेवलं म्हणल्यावर ती याज मी भरती, पैसे बी मीच देणार आहे. मग फक्त त्यांनी मदत केली मला. त्यांनी मला मदत केली. त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांनी मदत केली. पण तुम्ही त्यांना टिकून बोलणार का? तर तू ज्योतीला पैसे दिले. अरे मीच करणार, मीच देणार त्यांना. परत मीच सगळ्या गोष्टी बघणार, मीच बघतीये. फक्त मदत केली म्हणून तुम्ही एवढं बोलताय. आणि त्यांनी तुमच्या तर खिशातलं तुम्ही काढून दिलं असतं तर तुम्ही किती बोलला असतात. आता हे घर बांधलं मी, एवढं बघू शकताय. तर घर बांधलं कुणासाठी बांधलं? सत्य आहे, लेकरांसाठीच बांधलं ना. का तर तुम्हाला असं वाटत होतं का की आम्ही याच घरात मरावा? नाही, तसं वाटत असेल तर तसं सांगा. नाही, असते ते एक जण कुणाला चांगलं झालेलं बघवत नाही, त्यातलं एक तुम्ही प्रकार आहे. मदत केली त्यांना बोलणार, काही गोष्टी झाल्या त्यांना बोलणार. अरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिलं नाही काढून, तर तुम्ही ज्या माणसाने दिलंय तुम्ही त्या माणसाला तर कशाला बोलता? कशाला बोलता? म्हणजे जे करते त्याला पण फुगवायचं. अरे कसं आहे माहिती आहे का, दात बे आपलं होट बे आपलं असल्याने तुम्हाला काय तवा उठरे चिंध्यान ती धंदा. लोकांचं धुणं धुवायला तुम्हाला लय आवडतं, धुवत बसा. तो निंदा करणाराचं घर शेजारी असावा असं म्हणते ते. माझी कितीही निंदा करा, मला काही फरक नाही पडत, काय फरक नाही पडत. आणि राहिला प्रश्न कमेंटचा, तर आज अशी कमेंट आली, म्हणजे एवढ्या मला छान कमेंट येतात. माझी कधी वाईट कमेंटच नसती, माझ्या भावा बहिणींची कधी वाईट कमेंट नसती. पण आज अशी कमेंट आली की म्हणजे कालचा मी हेडव टाकला ना तिकून कामावून येताना, तर असं झालं, फलानं झालं, आमकं झालं. बहुतेक तू जात असशील म्हणून तुला वाटत असेल तसं. तू माझी काय सवत आहे का त्याहून तू मला बोलायला लागली?
तुझा माझा रक्ताचं नातं आहे का? अगं जगाला कापलं, सगळ्याला कापलं ना तर तुझ्या अंगात ना काय लाल नाही निघणार. ही सॉरी लालच म्हणते, तुझ्या अंगात ना काय काळं नाही निघणार, लालच निघणार आहे. मला कापलं तर माया पण लालच निघणार आहे. पण अगं बाई बाईचीच खच्चीकरण करते तर तुला कोणत्या पद्धतीने बोलावा, कोणत्या पद्धतीने? आधी वहिनीला कमेंट करते आणि ती मलाच नाही कमेंट करत, भरपूर जणांना कमेंट करते ती. काय तिचं दुश्मनी आहे कुणास ठाव कुणासोबत? का ते आणून फिनून पुरवती का काय काय माहिती? आणूनच पुरवत आजचे ना अगं, म्हणूनच तू एवढं बोलतीच रोजाने लावल्याने. अगं खुरपाय गेलं तर घाम निघतोय, आम्ही घामाचा पैसा घेतोय. आणि तुझ्यासारखं तू आता मला नको बोलायला लावू, माझं तोंड लय बेकार आहे बघ. उगत मी काय बोलली ना तर तुला वाईट वाटेल, त्यामुळं मला बोलायला भाग नको पाडू. आणि तुझे कमेंट जे केली ना त्याचं स्क्रीनशॉट मी काढून घेतलेत आणि ते तुझा डीपी पण काढून घेतलाय मी. आणि थंबनेल ही मला नाही तसलं लावता येत, पण ज्या ज्या लावायचं त्या ज्या लावणार आहे बघ मी. वहिनीच्या हेड्यामध्ये तर तू दिसशीलच, पण त्याच्याहूनच तुला कळल. अरे ज्याच्या मागं कोण नाही, जे करते कष्ट घामाचा पैसा घेत आहेत तुम्ही त्याला बोलता. नवऱ्याला सोडलं ना असंच झालं, तू जा बाय मा नवऱ्याखाली जा. अगं एखाद्याचा जीव वाचवला मी, पण मी नान्न सोडलं पण पुरीचा जीव वाचवला. असल्या नवऱ्यापाशी राहून काय फायदा आहे? तू त्याच्यापाशी जा, 4 दिवस राहा, मग तुला कळेल की तू कोणच्या लेवलचा माणूस आहे. हा तुला लईच, तू त्याची बहीण आहेच का ठेवलेली आहेस तीच कळ ना. बहीण ना अशी नाही बोलत, तू ठेवलेलीच अच्छीन त्याची, म्हणून त्याची साईड घेऊन ओढतीस तू. हां देणं ना घेणं नुसतंच खंडील लावून येते या फुकन गांडी. कुठनं कुठनं असली माणसं बाई, लय बेकार माणसं आहे ती. एक एक असले कमेंट करतात काय त्याचं मन दुखवतात. तिला लय गुदगुले आता वाटले असतील. अगं ते हेडमध्ये बोलायला सुद्धा मला लाज वाटायला लागली तुला. मग तू कोणत्या लेवलची असते? तू खुरपाय जात असशील, तू तशीच करत असशील, म्हणून तू दुसऱ्याला सगळ्यात तू तशी करते, तू सगळ्यांना तशीच पाहतेच, तुझी नजरच वाईट आहे. त्यामुळं तू मापात राहा, माझं अजून काय तोंड उघडायला लावू नको, कळलं का? नाहीतर हाय ती बी ना मी तुझी घालवीन. मला जास्त बोलायला लावू नको. आणि तुला ऐकायचंच असेल तर ऐक मग. तुझ्या घरी येऊन खाती. एक जेंट्स बी आहे असा करतोय कमेंट की ती त्याच्या घरच्याला बहुतेक करत असेल, त्याच्या आईला, बहिणीला, मावशीला, काकीला, चुलतीला, दुनव्याला, सगळ्याला, म्हणून ते मला कमेंट करतो. 2च आहेत, एक लेडीज एक जेंट्स, एवढ्या खालच्या. आणि ते आजच कमेंट आलेली आहे मला, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन ते कमेंट करतात. माझे घरातले आहेत काय माहिती, त्यामुळं एवढे ती माझी काळजी घेऊन मला कमेंट करतात. आणि वेळ त्यांच्या संसारातनं वेळ काढून कमेंट एवढं मोठी करतात. बरं म्हणजे एवढंच नाही, बरंच असं काय बोलले, मी पण बोललेली आहे. ते तर हेड मी बनवलेलंच आहे, आपण म्हणलं चला तुम्हाला सांगावा. आणि थंबनेल सहित तुमचा तिचा हेड, तुम्हाला तिचा फोटो पण दिसेल ती, आणि कमेंट पण दिसेल की, कमेंट नाही आम्ही टाकणार, फक्त तिचा फोटो टाकणार आहे की हिनं या फुकणीनं कमेंट केलेली, तिचा फोटो. तर चला बाय.